बरं विचार करून सांगेल ती, विचार करून सांगेल, आठवण करून सांगेल. मी आवडतो ना, काय माहिती. ओ माय गॉड, तू भेट नंतर बाहेर. आणि प्राजक्ता, तू मला काही जरी म्हटलीस ना तरी मी तुला सगळ्यांच्या समोर जाहीरपणे सांगू का, तू मला खूप आवडतेस, कळलं ना. नाही, आणि अशा वेळेला जर का आपल्या बाबतीत काही चुकीचं झालं तर आपल्याला इच्छा असताना सुद्धा कोणी मदत करू शकणार नाही, कारण ह्या वाटेवरतीच कोणी नाही आहे. एखाद्या व्यक्तीचं तिचं नेहमी असं म्हणणं असतं की तिचं जे प्रेम आहे ते ती तिच्या कृतीतून दाखवते. आणि हे बघू शकताय, वाजलेले आहेत 1:05 रात्रीचे, दिवसाचे नव्हे. आणि अजूनही माझी वाट बघत आहे आणि हे असं वर्षानुवर्ष चालू आहे, आजच्या दिवसासाठी नव्हे. बायकोने आता फ्रीज उघडलेलं आहे, याचा अर्थ काय असू शकतो. एकतर भाजी आणायला जा, किंवा त्याच्यामध्ये ती चेक करते की आता आपल्याकडे काय काय कमी आहे आणि काय काय जास्त आहे. सो प्राजक्ता, तुझ्या फ्रीजमध्ये व्हेजिटेबल्स, फ्रुट्स तर काहीच नाहीये, संपले. काल रात्री संपवली आपण, पण व्हेजिटेबल पण टोमॅटो संपलेले आहे, मिरची आहे, बीट आहे. म्हणजे तुम्हाला कळलं असेल, एनिवे मला मार्केटला जावं लागणार आहे आणि मी चाललेलो आहे फेमस पनवेल भाजी मंडई, ज्या ठिकाणी खूप लांबून लोक मोठ्या प्रमाणामध्ये, घाऊक प्रमाणामध्ये व्हेजिटेबल खरेदी करायला येतात, किरकोळ खरेदी करायला येतात. असं मी ऐकलंय की याच्या अगोदर काही वर्षांपूर्वी तिथे फक्त मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जे भाजी मार्केटवाले लोक होते त्यांनाच, म्हणजे भाजी विकणारे लोक, भाजी विक्रेते हेच मोठ्या प्रमाणावरती जाऊन भाजी खरेदी करत असायचे. परंतु आता किरकोळ स्वरूपामध्ये सुद्धा सामान्य आमच्यासारखे ग्राहक जाऊन भाजी करून येत असतात. त्या ठिकाणी मी चाललेलो आहे. उद्देश आहे की 2 पैसे वाचले पाहिजेत, आणि फक्त 2 पैसे वाचले पाहिजेत, एवढाच आहे. त्याच्यामुळे माझं आवडतं वाहन मी यूज करणार आहे, ते म्हणजे सायकल. थोडासा वेळ जास्त लागेल, पण व्यायाम पण होईल, पेट्रोल वाचेल, बचत होईल आणि मजा पण येईल. आणि माहिती नाही का, पण का असं आहे प्राजक्ता, मला एक सांग. जसं मला सायकल चालवायला आवडते, कार नाही आवडत, टू व्हीलर पण नाही आवडत, पण सायकल चालवायला आवडते. जेव्हा मी सायकलवर बसतो त्यावेळेला मला व्यक्तिगत भरपूर असा मजा वाटते, आनंद वाटतो. तुला काय अशी कुठली गोष्ट आहे तुझ्या लाईफमध्ये की तुला जास्त आनंद वाटतो. आता असं एखादी पॅशन असतं बघ ना. आता मी तुला सांगितलं ना की सायकल म्हणजे मला आवडतं, सायकल चालवायला आवडते, सायकलचा प्रवास आवडतो. तुला काय आवडतं. बरं विचार करून सांगेल ती, विचार करून सांगेल, आठवण करून सांगेल. मी आवडतो ना, काय माहिती. ओ माय गॉड, तू भेट नंतर बाहेर ये. आता मी निघालेलो आहे आत्ता म्हटल्याप्रमाणे. एक पिशवीमध्ये ह्याच्यामध्ये आणणार आहे दूध, पनीर, एकामध्ये भाजी आणि एकामध्ये फ्रूट. इज इट इनफ प्राजक्ता. ओके. सो अजून जर काय असलं तर तू मला फोन करून कळव. लसूण महाग आहे, मी तरी पण आणायचे, महाग असली तरी 400 रुपये किलो आमच्या भागामध्ये, किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेट असावा असं मला वाटतं. तुमच्याकडे कमी असली तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, बरोबर ना. म्हणजे आम्हाला तिकडे येऊन खरेदी करता येईल. भले 1000 रुपये येण्या जाण्याचा खर्च झाला तरी चालेल, पण कुठेतरी आपले पैसे वाचले पाहिजेत, कळलं. त्याच्या किती डोकं चाललंय तुमचं ते बघा. जाण्या येण्यात 1000 रुपये खर्च करून तुम्ही तिथे 50 रुपये 10 रुपयाची कमी असणारी लसूण आणायला जाणार आणि काही करून 50 रुपये वाचवणार प्राजक्ता फायनली. आणि जर जायचा याचा खर्च करणार त्याचं काय ते माहिती नाही. ते ट्रान्सपोर्टेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बघून घेईल. ते काय फुकट नाही देणार तुम्हाला. आम्ही एखाद्या हाफ तिकीटात तरी देतील तुम्हाला, ते पण नाही देणार. एखाद्या सिनियर सिटीजनला पाठवून मग त्यांना आपण आणायला सांगू त्या भागातून, जर कोणी जाणार असेल तर. अनेक डोकी लावली जाऊ शकतात या सगळ्या कामांसाठी. ओके प्राजक्ता, मला पण आज ऑफिस आहे. आय डोंट वॉन्ट टू लवकर या वेळेत टॉक एनिमोर. ओके. आणि तू मला मगाशी म्हणालीस की मी तुला विचारलं होतं की तुला काय आवडतं, तर तुला काहीच आवडत नव्हतं. आणि मी तुला विचारलं की मी तुला आवडतो का, तर त्याचंही तू माहित नाही उत्तर दिलंस. सो मी चाललोय. प्रश्न चुकीच्या विचारल्यावर उत्तर ही चुकीचीच मिळणार. मग प्रश्न बरोबर कसा आहे. मी तुला
आवडतो का हा प्रश्न विचार. हा प्रश्नच नाही आहे ना मुळात. बरं, दुसरा प्रश्न मी तुला विचारतोय, तुला ईश्वरी आवडते का? खूप आवडते. माय गॉड, समजून घ्या नोकरीवाला युट्यूबरचं दुःख समजून घ्या. आयुष्यात सुख त्याच्या खूप आहेत. त्याला एक सुंदर सुशील अशी बायको आहे, त्याला गुणी मुलगी आहे, पण त्याचं दुःख मात्र हे आहे की त्याने विचारलेल्या प्रश्नाचं त्याची बायको योग्य असं उत्तर देत नाही. थँक्यू. आणि प्राजक्ता, तू मला काही जरी म्हटलीस ना तरी मी तुला सगळ्यांच्या समोर जाहीरपणे सांगू का, तू मला खूप आवडतेस, कळलं ना? हे माइंड इट वेल, माइंड इट वेल. काही बोलू नकोस. माझ्यासोबत मला तर मी तुझ्यासोबत राहिले नसते. मुक्का मार के बताएंगे तुमको, मुक्का मार के. प्रश्न समझ गए? चुकीचा आहे म्हणून तुला मी उत्तर तसं दिले. मुक्का मार के बता रहा हूँ, आई लव यू. आपण आता भाजी मंडईमध्ये आलेलो आहे. अगोदर आपलं एक सरकारी काम आहे, ते सरकारी काम करून घेऊया आपण. जरा लसूण कसं आहे? 180 अर्धा आहे, 180 अर्धा आहे, 200 अर्धा आहे, हे दोन्ही 220 अर्धा आहे. 220 रुपये. 200. मेथी 20 रुपये से. टमाटर दे 1 किलो. या बाजूला आतमध्ये मेन मार्केट आहे. पण आतमध्ये धूळ एवढी असते ना की याचा आपण विचार पण नाही करू शकत. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मागच्या वेळेला आपण सुरे घेतली होती. आणि आपलं एक सरकारी काम पण आहे. ते सरकारी काम होतं आहे का बघूया. वाटत नाही आज पण होईल म्हणून. इकडे जायचं आहे आपल्याला. हे काय? हे काय? कणका आहे का? आता भोपळा कसा आहे? भोपळा 40 रुपये. 40 रुपये किलो. अर्धा किलो करा, अर्धा. कच्चावालाची पक्कावाला. हा पक्कावाला आहे का? हा पक्कावाला द्या. हो, कैरी कशी आहे? 100 रुपये किलो. खट्टा आहे क्या? खट्टा आहे. आपलं इथलं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे आता सायकल घेऊन घरी निघायचं. सगळे व्हेजिटेबल सब्जी प्रॉपरली ठेवली. फ्रूट्सला जागा नाही. बघूया, तरी पण मॅनेज झालं तर घेता येईल, कारण सायकलवर सगळे नेताना प्रॉब्लेम होऊन जातो. तर त्याच्यामध्ये व्हिडिओ पण बनवायचा असतो. सगळं काम एकदम जिकिरीचं होऊन बसतं, तरी पण मॅनेज करतोय. जरा सांभाळून घ्या. फायनली आता आपण जातोय चितळ एक्सप्रेस. चितळ एक्सप्रेसमध्ये 4 पॅकेट. डेट किती आहे? 11 डिसेंबर वरून. 11 डिसेंबर. घ्या ना 4. आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, आणि तुम्ही समोर बघू शकता अश्वारूढ महाराजांचा पुतळा, मावळे, हत्ती, घोडे, महाराजांचा सुंदर असा किल्ला. या बाजूला मी लावले सायकल. आणि आता थेट आपल्याला घरी निघायचंय, कारण उशीर भरपूर झालेला आहे. आपली सायकल पण बरीच लोड झाली खूपच.
सकाळी येता ऑफिसला, शनिवार गेला, रविवार गेला, सोमवार उजाडला, म्हणजे सगळ्या नोकरदारांची, ऑफिसला जाणाऱ्यांची धावपळ गडबड. पण त्याच्यातून शनिवार रविवार जर का निवांत गेला असेल, घालवला असेल, फॅमिलीसोबत टाईम घालवला असेल, तर ऑफिसला जाण्याचा मात्र कंटाळा येतो. माझं पण थोड्याफार फरकाने असंच झालंय. थोडीशी न्यूसेन्स व्हॅल्यू आहे आणि असं वाटतंय की नको, आराम करूया. पण तसं होऊ शकत नाही, कारण ऑफिस असतं, अटेंडन्स असते. मुलांच्या आपण मागे लागतो की तुम्हाला शाळेत जायचं. ऑफिसचं पण तसं असतं, खूप वरून प्रेशर असतं, सगळीकडून प्रेशर असतं. त्याच्यामुळे ऑफिसला जायचं आहे. आपण भेटणार आहोत 10 तासानंतर पुन्हा एकदा. सो प्राजक्ताला मी स्पेसिफिक बाय बाय करतोय, टाटा. आणि तुम्हाला पण. पार्किंगला जागा नाही मिळत आहे. पार्किंग म्हणजे आमच्यासाठी एक गाव 12 भानगडी. कशी तरी पार्किंग मिळाली, नेहमीची समस्या आहे. दुपारचं तुम्ही जर इकडे याल तर पार्किंगला जागा मिळत नाही. दॅट्स आवर प्रॉब्लेम. रात्रीचे साधारण 1:15 वाजलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हेल्मेट घातलं आहे. याचं कारण असं आहे की साधारणपणे 3 व्हिडिओजना माझ्या कमेंट आलेले आहे की प्लीज वेअर हेल्मेट, तुम्ही हेल्मेट वापरा, जे मी वापरत नव्हतो. आणि असं म्हणतात ना की कधी ना कधीतरी देवसुद्धा माणसाच्या रूपात येऊन तुम्हाला काहीतरी सांगून जातो आणि ते आपण ऐकलं पाहिजे. त्याप्रमाणे मला असं मनापासून वाटलं की कदाचित ही माझी चूक असू शकते. ती पुढे मागे जाऊन मला त्याचा म्हणजे एवढा गंभीर परिणाम होऊ नये, कारण रात्री अपरात्री आपण प्रवास करत असतो. मुद्दाम मी तुम्हाला सांगितलं की ही रात्रीची 1:15ची वेळ आहे. ते बघू शकता मागे आणि पुढे तुम्हाला कोणच नाही. आणि अशा वेळेला जर का आपल्या बाबतीत काही चुकीचं झालं तर आपल्याला इच्छा असताना सुद्धा कोणी मदत करू शकणार नाही, कारण ह्या वाटेवरतीच कोणी नाही आहे. सो मी हेल्मेट घातलं आणि थँक्स फॉर काइंड सजेशन. मनापासून धन्यवाद. आता घरी जाणार आहे. आणि दुपारी बोलून गेलो मी एक प्राजक्तासोबत की तुझं माझ्यावरती प्रेम आहे का. तर तिचं प्रेम आहे ते तिच्या वागण्यातून कळत असतं. ते कसं आहे ते घरी जाऊन बघूया, कारण तिथे गेल्याशिवाय, घरी गेल्याशिवाय मी हे प्रूव्ह करू शकत नाही की ती माझ्यावर किती प्रेम करते. अगदी दुपारी सहज का होईना पण मी प्राजक्ताला एक गोष्ट बोलून गेलो की मी तुला आवडतो का. आणि तिने काय सांगितलं असेल तुम्हाला आठवतं आहे. मला असं वाटतं की त्याने या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तिला विचारलं ईश्वरी आवडते का, तर खूप आवडते असं म्हणाली. पण जसं मी तुम्हाला येताना सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीचं, तिचं नेहमी असं म्हणणं असतं की तिचं जे प्रेम आहे ते ती तिच्या कृतीतून दाखवते. आणि हे बघू शकता वाजलेले आहेत 1:05 रात्रीचे, दिवसाचे नव्हे. आणि अजूनही माझी वाट बघत आहे. आणि हे असं वर्षानुवर्ष चालू आहे, आजच्या दिवसासाठी नव्हे. जेव्हापासून आमचं लग्न झाले तेव्हापासून जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत ती झोपत नाही. याच्या अगोदर ती जेवायची पण नाही. पण मी तिला फोर्सफुली सांगितलेलं आहे की जर का मला उशीर झाला तर जेवण्यासाठी थांबण्याची काहीच गरज नाही, इव्हन तो झोपण्यासाठी सुद्धा. पण मी सांगितलेलं आहे. पण हीच गोष्ट असते की जी माणसासोबत आयुष्यभरासाठी असते. आणि एक सगळीच गोष्ट बोलून व्यक्त करता येत नाही किंवा करायची नसते, आणि तो प्रत्येकाचा स्वभाव नसतो. बरोबर. आणि अजून एक मला सांगायचं आहे की असं प्रेम ही फक्त एक आई मुलावर करू शकते. आणि त्याच्यानंतर त्याची एक बायको ही त्याच्या नवऱ्यावर करत असते. बाकी या जगामध्ये नवरा तिच्या बायकोवर करत असतो. बरोबर. इतकं प्रेम दुसरं कोणीही करू शकत नाही, असं माझं खात्रीशीर, ठाम आणि निर्धारक असं माझं मत आहे. सो असं होतं, असं आहे आयुष्य खरं तर, जे चांगलं जास्त आहे आणि वाईट म्हणाल तर कमी आहे. हेल्मेट कायम घालणार आणि इथून पुढे घालणार. कधी जर चुकून राहिलं असेल तर एखादं एक्सेप्शन ठीक आहे, पण रात्रीच्या प्रवासाला किंवा मोठ्या प्रवासाला हेल्मेट हे कंपल्सरी वापरणार आहे. आणि आपण आठवण करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभार. आणि ज्या प्रकारे इमिडिएट काळजी त्यातून आम्हाला कळली. बरोबर. हेच आहे की एक जे प्रेम आपण प्राप्त करत असतो
ते प्रेम अशा प्रकारे आपल्याकडून मिळतं आहे याच्यासाठी पण धन्यवाद. आणि खरोखर खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे दिस इज टाईम टू गो बेड अँड गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. टेक केअर.